मायेचा गुल्लाल उधळू रंगानं, भक्तीची फुलर वाहू प्रेमानं। नाथ बाबाच्या नावानं सांग भलं। श्री सिद्धनाथ यात्रेस येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे वाळेखिंडी नगरीत सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक श्री संजय अण्णा कुशाबराव शिंदे, चेअरमन अक्षय मेडिकल ट्रस्ट पुणे, अपूर्वा फाउंडेशन सदस्य। जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला आज सोमवार दिनांक 21 पासून प्रारंभ होत आहे। सोमवारी देवाला अभिषेक, नैवेद्य अर्पण कार्यक्रम व रात्री ऑर्केस्ट्रा, मंगळवार दिनांक 22 रोजी रात्री तमाशा, तर बुधवार दिनांक 23 रोजी पालखी व रथोत्सव आणि शासनकाठी सोहळा, महाप्रसाद आणि सायंकाळी कुस्त्याचे मैदान होणार आहे। सक्तीच्या लोकवर्गणीला फाटा देत गावातीलच दानशूर व्यक्तींनी करमणुकीच्या व इतर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारलेले आहे। गावातीलच व्यक्तीचे राज्यात व परराज्यामध्ये सोने चांदी तसेच वाहतूक व्यवसाय, तर काही जण नोकरी करतात। यात्रेतीलच करमणुकीचे व कुस्त्याचे इतर कार्यक्रमाचा आर्थिक भार या दानशूर व्यक्तीने उचललेला आहे। वाळेखिंडीच्या या अनोख्या अशा यात्रा पॅटर्नचा आदर्श परिसरातील इतर यात्रा भरवणाऱ्या कमिटीच्या ग्रामस्थांनी घेण्यासारखा आहे। सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी श्री सिद्धनाथ देवाला अभिषेक व नैवेद्य रात्री 9 वाजता मुंबई ट्रान्सपोर्ट वाहन चालक मालक व समस्त रहिवासी मुंबई यांच्या वतीने झंकार बिट्स कोल्हापूर या ऑर्केस्ट्राचे आयोजन आहे। मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दीपक शेठ बाळासाहेब शिंदे, शिवाजी शेठ रामचंद्र शिंदे यांच्या वतीने मास्टर तानाजीराव भोसले वाघेरीकर व अंजली कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन आहे। बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी पालखी व रथोत्सव सासनकाठी सोहळा आहे। हलगेवादन पांडुरंग भाऊसाहेब शिंदे यांच्या वतीने आहे, तर अतिशबाजी सूरज बबन माने यांच्या आहे। मंदिर सजावट अजित मोहनराव शिंदे यांनी केलेलं आहे। पालखी सोहळा संपल्यानंतर दुपारी 12 ते 4 महाप्रसादाचे आयोजन युडी शिंदे सर यांनी केलेलं आहे। दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्याचे मैदान मुंबई ट्रान्सपोर्ट वाहन चालक मालक व समस्त रहिवासी मुंबई व ग्रामस्थ मंडळी वाळेखिंडी यांनी केलेले आहे।